नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का शर्वरीला जयपासून दूर करण्यासाठी तेजस्विनीने नवनवे कारस्थान रचलेले आहेत. पण एक पण कारस्थान त्याला कामात पडत नाही आणि ते अजूनच जवळीक साधताना त्याला दिसत असतं. आणि त्यामुळे ती आता हार्ट अटॅकचं नाटक करून जयला अटकवणार. हो, म्हणजे ती हार्ट अटॅकचं फक्त नाटक करणार आहे. राजाध्यक्ष बंगल्यामध्ये आपण पाहतो की गौतम आणि अशावरीच्या लग्नानंतर आनंदाचं वातावरण असतं. घरामध्ये पुन्हा हसणं खेळणं सुरू झालेलं असतं. जयही अनेक दिवसांनी निवांत दिसत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून प्रत्येक जण आनंदी असतो. पण एकच अशी व्यक्ती आहे का जी आतून जळतच असते. तेजस्विनी म्हणते की तिला रोज जय आणि शर्वरीची वाढती जवळ दिसतच असते आणि ती कधी दोघांनाही एकत्र चहा पित असतात, तर कधी जय शर्वरीला ऑफिसला सोडायला जातो, कधी दोघंही एकत्र बसून गप्पा मारत असतात, हसत असतात आणि खिदळत असतात. हे सगळं पाहून तेजस्विनीच्या मनामध्ये संताप उसळत असतो. तेजस्विनी मनामध्ये विचार करते का मी किती प्रयत्न केले, पैशांची ऑफर दिली, अपमान केला, पण ही मुलगी अजूनही जयच्या जवळ जाते, पण या मुलाच्या आयुष्यातून गेलेली नाही. आता मला असा डाव खेळावा लागेल की जय स्वतःच शर्वरीपासून दूर जाईल आणि ती संपूर्ण रात्र विचारच करत बसते. अचानक तिच्या चेहऱ्यावरती कपटी हास्य उमटतं आणि तेजस्विनी म्हणते की जयला माझी सर्वात मोठी कमजोरी माहिती आहे आणि जर मी माझ्या जीवाचा प्रश्न निर्माण केला तर तो माझ्यासाठी काहीही करायला तयार होईल. क्षणातच तिच्या डोक्यामध्ये एक धोकादायक योजना तयार होते आणि ते म्हणजे हार्ट अटॅकचे नाटक. तेजस्विनी मुद्दाम रविवारचा दिवस निवडते कारण त्या दिवशी जय, गौतम, असावरी, साक्षी, आकाश सगळेच जण घरी असणार असतात आणि काहीतरी प्लॅन होईल आणि परत ते दोघंही जवळ येतील असं तेजस्विनीला पूर्ण खात्री असते. ती डॉक्टरांनी दिलेली जुनी औषधांच्या गोळ्या बाहेर काढते. चेहऱ्यावरती थोडा मेकअप करून स्वतःला अशक्त दाखवायचा प्रयत्न करते. सकाळपासूनच ती कोणाशी नीट बोलत नाहीये आणि जय 2-3 वेळा तिला विचारतो. जय म्हणतो, आई तब्येत ठीक नाहीये का तुझी? तेजस्विनी कमजोर आवाजात म्हणत असते की नाही रे, काहीच नाही, थोडासा थकवा आहे बस, बाकी काही नाही. पण तिच्या चेहऱ्यावरती वेदना असल्याचे नाटक तिचे सुरूच असतं. दुपार होते आणि सगळेजण हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. शर्वरी आणि अशावरी स्वयंपाकघरामध्ये सगळ्यांसाठी चहा बनवत असतात. तेवढ्यातच वरच्या मजल्यावरून अचानक धाडकन आवाज येतो आणि काहीतरी पडल्याचा आवाज असतो. क्षणातच घरामध्ये गोंधळ उडतो आणि जय आई आई करत वेड्यासारखा जिना चढतच धावत असतो आणि त्याच्या मागोमाग गौतम, आकाश, साक्षी सगळेच जण धावतात. तेजस्विनी जमिनीवरती पडलेली असते आणि तिचा हात छातीवर असतो. ती जोरजोराने श्वास घेत असल्याचे नाटक करत असते आणि तेजस्विनी म्हणते, जा जा जय जय असं म्हणत असते. जय पण घाबरून जातो आणि जय म्हणतो, आई डोळे उघड, गौतम लगेच ॲम्ब्युलन्सला फोन कर असं तो जोरजोरात म्हणत असतो. अशावरी आणि शर्वरी पण घाबरून जातात आणि रडू लागतात. काही मिनिटातच ॲम्ब्युलन्स घरी येते. सगळेजण तेजस्विनीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. डॉक्टर तिला आयसीयू मध्ये घेऊन जातात आणि बाहेर सगळेजण चिंतेत बसलेले असतात. जय सतत देवाला प्रार्थना करत असतो आणि जय म्हणतो, देवा माझ्या आईला काही होऊ देऊ नकोस. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टर म्हणतात, घाबरण्याचं काहीच कारण नाही. सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यासारखी लक्षणं होती आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण त्यांना कोणताही मानसिक ताण देता कामा नये. हे ऐकून सगळेच जण सुटकेचा निश्वास घेतात आणि काही तासांनी तेजस्विनीला शुद्ध येते. ती हळूहळू डोळे उघडते आणि सगळे तिच्या भोवती उभे असतात. ती मात्र हाताने इशारा करत असते की मला जयशी एकट्यामध्येच बोलायचं आहे. सगळेजण बाहेर जातात. रूममध्ये फक्त जय आणि तेजस्विनी हे दोघंच जण राहतात. जय तिचा हात हातात घेतो आणि जय म्हणतो, आई तू अशी घाबरू नकोस ना, मलाही घाबरायला होतं. तेजस्विनीच्या डोळ्यामध्ये नकली अश्रू असतात आणि तेजस्विनी म्हणते, जय मला असं वाटतं आता मी जास्त दिवस जगणार नाही. जय म्हणतो, असं काही बोलू नकोस आई, मलाही घाबरायला होतं. तेव्हा तेजस्विनी म्हणते, प्रत्येक आईची एक शेवटची इच्छा असते. जय शांतपणे तिच्याकडे पाहतो आणि जय म्हणतो, सांग ना आई, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तेजस्विनीला हवी असलेली वेळ आता आलेलीच असते. ती हळूच बोलते. तेजस्विनी म्हणते, माझ्या डोळ्यांसमोर तुझं लग्न व्हावं एवढीच इच्छा आहे. जय हलकसं हसतो. जय म्हणतो, होईल ना आई, काळजी काय करते. तेजस्विनी पुढचं वाक्य बोलते आणि म्हणते, पण त्या मुलीशी नाही जी तुझ्या आयुष्यात आहे. जयच्या चेहऱ्यावरचे भाव बदलूनच जातात. जय म्हणतो, आई म्हणजे काय म्हणते तू. तेव्हा तेजस्विनी म्हणते, मी तुझ्यासाठी एक छान स्वप्न बघितलेलं होतं आणि एका मोठ्या घरातील श्रीमंत आणि सुशिक्षित मुलीशी तुला लग्न करायचं आहे आणि ते स्थळ मी पाहिलेलं आहे. तेव्हा जय स्तब्ध होऊन जातो. तेजस्विनी म्हणते, माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील ना जय. तेव्हा जय पूर्ण संभ्रमात पडतो
आणि एका बाजूला त्याची आई तर दुसऱ्या बाजूला त्याच्या मनामध्ये न कळत निर्माण झालेल्या शर्वरीबद्दलच्या भावना. आता तो काही क्षण काहीच बोलत नाही. तेजस्विनी पुन्हा भावनिक स्वरामध्ये बोलते. तेजस्विनी म्हणते की माझं काही बरं वाईट झालं ना जय, तर माझी ही इच्छा अपूर्णच राहील. तेव्हा जयच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तो तिचा हात घट्ट पकडतो आणि म्हणतो, आई आधी तू बरी तर हो. तुझी तब्येत माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. तेजस्विनी काहीच बोलत नाही. फक्त त्याच्याकडे पाहतच राहते. जय काही क्षण विचार करत असतो आणि तो शेवटी म्हणतो, ठीक आहे आई, तू बरी व्हावी म्हणून मी तुझ्या इच्छेचा विचार करेल. तेव्हा हे ऐकताच तेजस्विनीच्या चेहऱ्यावरती न कळत विजयी हास्य उमटतं आणि ती लगेच ते लपवते. दुसरीकडे आपण पाहतो की हॉस्पिटलच्या बाहेर उभी असलेली शर्वरी रूममधून बाहेर येणाऱ्या जयच्या चेहऱ्याकडे पाहते. जय खूप अस्वस्थ दिसत असतो. तो तिच्याशी न बोलताच तिथून निघून जातो. शर्वरीला काहीतरी गंभीर घडलं असल्याची जाणीव होते. शर्वरी मनामध्ये विचार करते का जय अचानक इतका बदलला कसा आणि आईची त्यांच्याशी कसं काय बोलणं झालेलं असेल का. तेव्हा तिच्या मनामध्ये संशयाचं वादळ सुरू होतं. रूममध्ये एकटी असलेली तेजस्विनी हळूच उठून बसते. आतापर्यंत अशक्त दिसणाऱ्या तिच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा कपटी हास्य झळकू लागतं. तेजस्विनी मनामध्ये विचार करते, पहिला डाव यशस्वी झालेला आहे. आता जय स्वतः शर्वरीपासून लांब जाईल आणि पण जर तो पुन्हा तिच्याकडे गेला तर माझ्याकडे अजूनही अनेक डाव बाकी आहेत. तेजस्विनी खिडकीतून बाहेर पाहतच असते आणि हसत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की शर्वरीच्या मनामध्ये भीती, संभ्रम आणि वेदना वाढतच चाललेल्या असतात. जय खरंच आईचं ऐकून शर्वरीपासून दूर जाणार का, की सत्य समोर आल्यानंतर तेजस्विनीचाच जाव तिच्यावरती उलटणार. तर ह्या प्रश्नांचे उत्तर पुढील भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणारच आहे. पण तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.